ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो रेडी केलेला आहे। ह्याची पूर्ण स्टिचिंग जी आहे ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे पूर्ण शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे। व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण जे आहे ते ब्लाऊज कटिंग करून घेतलं होतं। सर्वप्रथम आपण आता याचे स्लीव्ह जे आहे ते जोडून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला आता ह्या स्लीव्ह जोडून घ्यायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण अर्धा इंच अंतर घेऊन या पद्धतीने आपल्याला स्लीव्ह जोडून घ्यायचे आहेत। पहा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सहित पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे मी जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करते त्यावेळेस पहा, मी 1.5 इंच जे आहे ते उंचीमध्ये एक्स्ट्रा घेते, ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण जशी नॉर्मल स्लीव स्टिच करतो सेम त्याच पद्धतीची आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे। परंतु पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी जो आहे तो तुम्हाला आज शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप असा उपयुक्त असा ठरणार आहे। पहा, कशा पद्धतीने एकदम फिनिशिंग सहित आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं स्टिच करायचा असतो, प्रिन्सेसचे पार्ट जे आहेत ते कशा पद्धतीने जॉईंट करायचे असतात, कमी जास्त झाल्यास काय करायचं, या सर्व गोष्टींची जी आहे टिप्स अँड ट्रिक्स आहेत मी तुम्हाला लास्टपर्यंत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण स्लीव्ज आधी जे आहेत त्या पूर्ण जोडून घेणार आहोत। पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं एक स्लीव्ज रेडी झाली। आता त्याच पद्धतीने आपण दुसरी करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्ज जे आहेत ते आपल्या दोन्ही जोडून झालेले आहेत। आता आपण बॅक पार्ट जो आहे तो रेडी करणार आहोत। आता इकडे आपण कपडा पलटी करून घेणार आहोत, त्यामुळे 2.5 इंच घेतलेला आहे। जर इकडे पायपिंग लावली असती आपण तर 2.25 इंचावरती गळा घेतला असता। तर हे पहा, आपल्याला तयार 3 इंचाचा हवा आहे। 4 इंचावरती आपण मार्क केलेला आहे, कारण इकडे आपण पान शेप घेणार आहोत। त्यामुळे पहा, छोट्या मोठ्या टिप्स पण तुम्हाला होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते याविषयी पूर्ण डिटेल याच्यामध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे। आता नॉर्मल जो नेक असतो तो पहा एवढा रुंदीचा घ्यायचा असतो, परंतु कस्टमरला थोडासा जास्त ब्रॉड हवा आहे, त्यामुळे पहा मी कशा पद्धतीने ह्याची रुंदी जी आहे ती वाढवलेली आहे। दोन्ही ट्रिक तुम्हाला सांगितलेले आहेत, एकदम डीप आणि नॉर्मल। अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तो पानगळा रेडी करू शकता। हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आणि त्यानंतर आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकांवरती ठेवून घेतलेलं आहे बॅक पार्टचं। आणि व्यवस्थित असं पहा, कमरेच्या बाजूने जे आहे ते अर्धा इंच अंतर कव्हर करत आपण याला स्टिच करून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने नेकच्या बाजूलाही जसा नेक ड्रॉ केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही जर कट करत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने कटिंग करून सुद्धा बनवू शकता। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपण जे आहे ते गळ्याच्या बाजूला शिलाई देऊन घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते अर्धा इंच अंतर सोडायचं आणि व्यवस्थित असं पूर्ण फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंच कंपल्सरी आतल्या बाजूला सोडायचं आहे, एकदम कट टू कट असा नेक कट करायचा नाही आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित कटिंग करून घेतली। त्यानंतर छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली पलटी जेव्हा आपण गळा करतो त्यावेळेस आहे ना फिनिशिंग याची खूप सुंदर येते। पूर्ण गळ्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे अर्धा अर्धा 1-1 इंचावरती। आणि त्यानंतर पहा सरळ बाजूने करून घेतलं आणि व्यवस्थित असं पहा त्यावरती आपण दाबशिलाई देऊन घेणार आहोत। खालचा वरचा कपडा सरळ करत आपल्याला फिनिशिंगमध्ये दाबशिलाई इथे देऊन घ्यायची। 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल मैत्रिणींनो, परंतु प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकदम तुम्हाला क्लिअरमध्ये बघायला भेटणार आहे। प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचा त्याविषयी तुम्हाला कधीच अडचण येणार नाही आहे। हा व्हिडिओ खूप दिवस झालं मी शेअर करणार होती, परंतु तेवढा वेळ मला भेटला नाही आहे। कसं वेळ काढून पहा मी हा व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आता यूट्यूबची पॉलिसी खूप बदललेली आहे मैत्रिणींनो, 1 वर्षाची माझी मेहनत वाया जाऊ देऊ नका प्लीज, मला नक्की सपोर्ट करा। हे पहा, अशा पद्धतीने आपण कमरेच्या साईडलाही पहा व्यवस्थित अशी एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे। आणि ज्यावेळेस आपण गळा पलटी करून त्यानंतर शिलाई देतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे आणि नंतर कमरेच्या बाजूने द्यायची आहे। जरी चुकून खालीवर जास्त कपडा कमी जास्त झाला असेल तर तो ॲडजस्ट करता येतो। आता साईडने आपण शिलाई देऊन घेतली, एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला इकडे टक्स देऊन घ्यायचे आहेत, दोन्ही बाजू सेम करून घ्यायच्या आणि त्यावरती टक्स देऊन घ्यायचा आहे। पहा, इथे आपण 4.5 इंच रुंदीचं असं टक्स देऊन घेतलेलं आहे। 42 साईजचं हे ब्लाऊज आहे, थोडं हेवी साईज आहे, त्यामुळे आपण 4.5 वरती इथे बॅकचा जो टक्स आहे त्याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची जी आहे तीही आपण 4.5 पर्यंत घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊजची हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला टक्सही जास्त थोडा उंचीचा घ्यावा लागलेला आहे। पहा इकडे हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन्ही टक्स देऊन झाले। त्यानंतर इथे आता आपण एक दाबशिलाई देऊन घेतलेली आहे।
हे पहा अशा पद्धतीने हा झाला आपला बॅकचा पार्ट तयार। आता आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा आहे। तर फ्रंट पार्टसाठी इथे आपण 2.5 इंच जी आहे ती रुंदी घेतलेली आहे, 7 इंचावरती उंची घेतलेली आहे आणि व्यवस्थित असा इथेही आपल्याला पानगळ्याचा असा शेप देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। पहा अशा पद्धतीने आता मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं, आणि जसं आहे सेम तसंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जसा नेक आपण ड्रॉ केलेला आहे सेम त्याच पद्धतीचं इकडे स्टिच करून घ्यायचा। एक्स्ट्रा जे आहे ते फॅब्रिक अर्धा इंच अंतर सोडायचं आणि कट करून घ्यायचा। इथेही छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असे। त्यानंतर याला फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला। फोल्ड करून परत त्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने अस्तरचा जो आतला भाग आहे तोही या बाजूला यायला पाहिजे, जेणेकरून पहा ज्यावेळेस शिलाई देतो आपण त्यावेळेस एकदम टाईटमध्ये असा याचा लुक येतो, त्यासाठी ती शिलाई द्यायची असते। त्यानंतर परत एक इथे व्यवस्थित दोन्हीही कपडे जे आहेत ते एकमेकांवरती ठेवून असे व्यवस्थित इकडेही एक दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग जी आहे ती अजून सुंदर येते। पहा अशा पद्धतीने हा झाला आपला फ्रंटचा नेक रेडी। आता साईडनेही जे आहे एक्स्ट्रा कपडा तिकडेही आपल्याला 5 नंबर शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी 5 नंबर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, प्लीज नक्की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही आधीपासून माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा। मैत्रिणींनो, एक कमेंट करायला नक्की विसरत जाऊ नका। फक्त माझ्याकडे आता 4 महिने राहिलेले आहे। 4 महिन्यामध्ये जर चॅनल माझं मॉनिटाईज झालं तर आपले व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहेत। त्यानंतर मला एवढा वेळ नसतो की मी परत अजून एवढे दिवस स्ट्रगल करू शकेल आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू शकेल असं मला वाटत नाही आहे, कारण आता यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो खूप बदललेला आहे। आता 8000 असं वॉच टाईम झालेला आहे, तुम्हाला नक्कीच माहिती असेल। त्यामुळे पहा खूप मोठा स्ट्रगल आहे आता याच्यामध्ये। तुम्हाला जर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघावेशी जर वाटत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ताईला आपल्या नक्की सपोर्ट करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडचे जे पार्ट्स आहेत ते आपण जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता प्रिन्स कटचा जो पार्ट्स आहे तिथे पहा आता कॅमेरा माझ्याकडून बंद झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला परत दाखवते आहे डबल शिलाई मारून त्यावरतीच। हे पहा अशा पद्धतीने हाही पार्ट्स आपल्याला जोडून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पार्ट जोडून घ्यायचा। जसं कटोरीचा पार्ट्स आपण जोडून घेतो त्याच पद्धतीने हे पहा आता दोन्ही पार्ट्स आपले जे आहे ते रेडी झालेले आहे। दोन्ही बाजूचे सरळ उलट चेक करायचं आहे, दोन्ही बाजूचे आहेत ते चेक करून घ्यायचे। त्यानंतर पहा आता आपल्याला इकडे प्रिन्स कटचा जो मधला पार्ट्स आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर तो कशा पद्धतीने जोडायचा पहा, तो खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने जोडायला चालू करायचा आहे, मुंड्यापासून जोडायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि जेवढं तुम्ही शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा सोडलेलं आहे बरोबर शिलाईमध्ये तेवढंच यायला पाहिजे। अर्धा इंच कटिंगमध्ये आपण सोडलेलं आहे तर बरोबर इथे अर्धाच इंच आपलं जे आहे ते स्टिचिंगमध्ये यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। इथे एकदम स्लोमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। मेन पार्ट्स जे आहे ते एकदम स्लोमध्येच दाखवते पहा मैत्रिणींनो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावायचं आहे, कुठेही कपडा खेचायचा नाही, खेचून बसवण्याचा प्रयत्न करायचा नाही। जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल तर स्टिचिंग पण एकदम प्रॉपर येणार आहे। हे पहा किती फिनिशिंगमध्ये असं कट टू कट आपलं जे आहे ते प्रिन्स कटचा पार्ट जो आहे तो बसलेला आहे। पहा इकडे नॉर्मल थोडंसं वरती आहे ते अस्तर आहे, ते आपण मेन फॅब्रिकचा कपडा आहे थोडासा, तो आपण कट करून घेऊ शकतो। किती सुंदर असं तयार झालेलं आहे पहा। परत डबल यावरती एक आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने डबल एक शिलाई देऊन घेतली की एकदम व्यवस्थित असं बसतं। सिंगल शिलाई कधीतरी निघू शकते, त्यामुळे कुठलाही पार्ट जोडत असाल तर त्यावेळेस आपल्याला इकडे डबल शिलाई अशी देऊन घ्यायची असते। हे पहा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला आता दुसराही पार्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम टक्स देऊन घेणार आहोत। आता टक्स पॉईंट जो आहे तो 11 इंच आलेला आहे, कारण 42 साईजचा ब्लाऊज आहे। अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत इकडे 11.5 वरती इकडे टक्सचा जो पॉईंट आहे तो देऊन घेणार आहोत। आणि ह्याची जी रुंदी आहे पहा टक्सची, इथे जे आहे ते आपल्याला अर्धा इंच दोन्ही बाजूने येईल अशा हिशोबाने 1 इंच कवर करून घ्यायचं आहे। आणि आडव्या बाजूने जिथे टक्स आपण करत आहोत तिकडे 2.5 इंच जे आहे ते बरोबर टक्समध्ये जायला पाहिजे, म्हणजे टक्सची उंची जी आहे ती 2.5 इंच आणि रुंदी जी आहे ती 1 इंच अशा पद्धतीने घेऊन टाकायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्या फिनिशिंगमध्ये एकदम असा टक्स देऊन झालेला आहे। पहा किती सुंदर असा पफ आलेला आहे। कुठेही पहा आता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तरीही एकदम कटोरीसारखा याला पफ आलेला आहे, एकदम दाबल्यासारखा किंवा चपटा असा कुठेही बसणार नाही आहे। महत्त्वाची ट्रिक आहे याच्यामध्ये पहा, इथे जे आहे आपण आडवा जो टक्स दिलेला आहे तो कंपल्सरी तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून पहा एकदम सुंदर असा पफ तयार होतो ह्याचा।
हे पहा अशाच पद्धतीने दोन्ही याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाहता इकडे जे आहे ते आपण हुकपट्टी लावून घेणार आहोत। हाय हुकपट्टी कशा पद्धतीने लावतात काय याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। जर तुम्हाला त्यामध्ये काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला जी आहे ती इकडे हुकपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे। पहा आता इकडे आपण डबल त्यावरती एक दाब शिलाई देऊन घेऊया। एकदम सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो, नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे। तुम्हाला खूप काही याच्यातनं शिकायला भेटणार आहे। पहा फिनिशिंग अशी किती सुंदर आलेली आहे आपल्या ब्लाऊजची, हे तुम्ही नक्की पाहू शकता। ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला मी ब्लाऊज फिटिंगविषयी खूप महत्त्वाची अशी टिप्स दिलेली आहे आणि त्यावरती जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मी सविस्तर एक व्हिडिओ बनवेल। तुम्ही नक्की मला कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचे आहेत। कुठल्याही व्हिडिओमध्ये असं काही नाही की ज्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार नाही आहे। खूप अशा टिप्स अँड ट्रिक्स आहेत, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो। तुम्ही मनापासून लक्षपूर्वक असं शिका। जे नवीन आहेत खास करून त्यांच्यासाठी पॉईंट टू पॉईंट मी सांगत असते। एवढं बारकाईने तुम्हाला कोणीही शिकवणार नाही, एवढ्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला कोणीही देणार नाही। मीही खूप जणांचे व्हिडिओ बघते, पण मी जेवढं तुम्हाला मनापासून एकदम छोट्या मोठ्या गोष्टी शिकवते एवढे एकदम एक्सप्लेन करून तुम्हाला कोणीही सांगणार नाही। पहा मैत्रिणींनो हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जे आहे ते आपली हुकची पट्टी जी आहे ती लावून झालेली आहे। आता आपण आयपट्टी लावून घेऊया। व्यवस्थित असं एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे। जेवढं अंतर आपण सोडलेलं आहे बरोबर तेवढंच आपलं जे आहे ते शिलाईमध्ये कव्हर व्हायला पाहिजे। जिथे जास्त गरजेचं वाटलं नाही तिथे मी व्हिडिओ पहा थोडासा आपला स्पीड वाढवलेला आहे आणि जिथे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जिथे तुम्हाला एकदम बारकाईने असं समजायला पाहिजे त्या ठिकाणी एकदम सविस्तरपणे दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। एकदम छोट्या मोठ्या टिप्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत। पहा मी हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता आपण व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेणार आहोत, जेणेकरून पहा एकदम आपली ब्लाऊजच्या पट्टीला जे आहे तो लुक एकदम सुंदर येणार आहे। अशा पद्धतीने पहा करून घ्यायचं आहे। ह्याला चारही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने पहिले एकदम कॉर्नरमध्ये दिली, त्यानंतर याही कॉर्नरमध्ये द्यायची आहे, त्यानंतर परत फिरून घ्यायचं आणि परत मिडलला आपल्याला इथे 2 जे आहे ते शिलाई देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून एकदम फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर अशी दिसते। आणि मेन एक आनंदाची गोष्ट आहे मैत्रिणींनो, ट्रायपॉड आपला आलेला आहे। 1-2 व्हिडिओ जे आहेत माझ्याकडे आधी शूट केलेले ते फक्त तुम्हाला अशा पद्धतीने एकदम झूममध्ये बघायला भेटणार आहेत। त्यानंतर पाहता ट्रायपॉडचा यूज करून मी अजून तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। नक्की मैत्रिणींनो सपोर्ट करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जे आहे ते आपल्याला इकडे आता शोल्डर पट्टी जी आहे ती दोघांची जोडून घ्यायची आहे। तर कशा पद्धतीने जोडलेलं आहे लक्षपूर्वक बघायचं आहे। आपण बाही लावतो त्या बाजूने जे आहे ती मी अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे आणि ज्या साईडला गळा आहे तिकडे 1.25 इंचावरती म्हणजे पाव इंचाचा जो आहे तो उतार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला समजावं त्यासाठी मी चॉकने मार्क करून दाखवलेला आहे। त्यानंतर पाहता दोन्ही बाजूचे शोल्डर ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस दोघांची मार्किंग जी आहे ती सेम करून घ्यायची आहे, अंदाजाने मारायची नाही शिलाई कधी पण। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही शोल्डरचे पॉईंट जोडून झालेले आहेत। तर एक्स्ट्रा थोडासा इकडे कपडा होता तो आपण कट करून घ्यायचा आहे। तयार जी शोल्डर पट्टी आहे ती आपल्याला 2.5 इंचाची हवी आहे। 2.5 इंचावरती बरोबर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे। स्लीवचा जो आहे तो सेंटर काढून घ्यायचा आहे, बरोबर मिडलला अशा पद्धतीने नॉच देऊन घ्यायचा आहे। मागचा पुढचा भाग चेक करायचा आहे आणि सेंटर टू सेंटर जे आहे ते स्लीव्ज आणि शोल्डर ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पहा जी बाही आहे ती आपली जॉईन करायची आहे। जरी थोडी कमी जास्त झाली तरी फिटिंगच्या वेळेस जे आहे ते आपण ॲडजस्ट करून घ्यायचं असतं, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। ही पहा अशा पद्धतीने जोडून घेतली, ज्या बाजूने शिलाई संपली त्याच बाजूने परत आपल्याला शिलाई डबल द्यायला चालू करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम अर्धा इंच बरोबर अंतर कव्हर व्हायला पाहिजे एवढीच द्यायची आहे, कुठे कमी कुठे जास्त अशी द्यायची नाही। थोडंसं सावकाशपणे करायचं आहे, परंतु लास्टपर्यंत व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने कुठेही स्लीव्ज आपली एक्स्ट्रा झालेली नाही आहे किंवा कमी पडलेली नाही आहे। कटिंग व्यवस्थित केली तर स्टिचिंग बरोबर होते आणि जरी थोडंफार मागे पुढे झालं तरी घाबरायचं नाही, व्यवस्थित बरोबर होते ते। हे पहा डबल दोन्ही बाजूनी शिलाई देऊन घेतली आपण। हे पहा अशा पद्धतीने झाली आपली शिलाई देऊन। आता दोन्ही जे आहेत ते आपण स्लीव जॉईंट करून घेतलेले आहेत। हे पहा आता एकमेकांचं सेंटरवरती ठेवून घ्यायचे आहेत गळ्याच्या बाजूने आणि बरोबर याही टोकापर्यंत व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे दोन्हींची साईज बरोबर आली की नाही ते। त्यानंतर पाहता इकडे आपण एकदम छोटीशी पातळ अशी लेस यावरती लावून घेणार आहोत, त्यामुळे आपण गळ्याच्या बाजूला डबल अशी दाब शिलाई दिलेली नव्हती, कारण आपल्याला इकडे छोटी पातळ अशी लेस अटॅच करायची होती। हे पहा अशा पद्धतीने 1 पॉईंट एवढं अंतर सोडून द्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित अशी नेकच्या बाजूला जी आहे ती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर पहा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो आणि
जिथे 1 पॉईंट एवढं अंतर आपण सोडलेलं आहे ते बरोबर आपण पायपिंग केल्यासारखा लूक येतो ब्लाऊजला. त्यामुळे एकदम गळ्याच्या बाजूला अशी एकदम चिपकून अशी लेस नाही लावायची, ती 1 पॉईंट एवढं अंतर सोडून द्यायचं मेन कपड्याचं आणि त्यानंतर चालू करायची आहे. कशा पद्धतीने लावलेली आहे पहा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता पाहिजे जे आपलं मेन गळ्याचं सेंटर आला तिथे सुईमध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला कपडा जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून उचकल्यासारखं दिसणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येणार आहे त्याची. दाखवल्याप्रमाणे सविस्तरपणे बघायचं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने 1.5 इंच जे अंतर एक्स्ट्रा उंचीमध्ये जे घेते ते मी कसं कव्हर करते आणि त्याने ब्लाऊजला फिनिशिंग किती सुंदर येते. 9-10 वर्षापासून मी ब्लाऊज स्टिचिंगचं काम करते मैत्रिणींनो. तेव्हापासून प्रिन्सेस कट जो आहे तो मी याच पद्धतीने कटिंग करते आणि स्टिचिंग करते. आजपर्यंत एकही कस्टमरचं मला कसलीच कंप्लेंट आलेली नाही आहे. उलट ह्या पद्धतीने जे आहे ते ब्लाऊज खूप सुंदर असा बसतो पहा. हे पहा इथे आता जे आहे ते आपण इकडे आपली आईची जी पट्टी आहे पहा, त्या पट्टीवरती आपल्याला लेस जाऊ द्यायची नाही आहे. त्याच्या अलीकडेच आपल्याला इथे लेस जी आहे ती कट करून फोल्ड करून लावून घ्यायची आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने किती मस्त असं फिनिशिंगमध्ये आपली लेस जी आहे ती लावून झालेली आहे. आता इथे पहा आपल्याला काय करायचं आहे, तर दोन्ही सेंटर जे आहे ते बॅक आणि फ्रंटचं जोडून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रा जी आहे ते फ्रंट बाजूला 1.5 इंच जे वाढलेलं आहे ते जेवढं आहे तिथपर्यंत मार्क करायचं. त्यानंतर आपल्याला आईहूक पट्टी किती इंचाची घ्यायची त्यावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं. उंची जास्त आहे 7.5 इंचावरती घेतलं. एक्स्ट्राचा धागा जो आहे तो कट केला आणि खालच्या बाजूने पहा दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. मी कसं केलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही फोल्ड करून घ्यायचं आहे पहा. दोन्ही बाजूला ही स्ट्रिक वापरायची आहे. मागचा पुढचा पार्ट जो आहे तो स्लीव्सपासून जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्रा किती अंतर झालेलं आहे ते चेक करायचं आणि व्यवस्थित असं तिथपर्यंत फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही किती फिनिशिंगमध्ये ही पट्टी पहा आपली बसलेली आहे. असं वाटते की तुम्ही आतल्या बाजूने ह्याला पट्टी लावून घेतलेली आहे कमरेच्या बाजूला, अशा पद्धतीची दिसत आहे पहा. हे पहा एकदम ॲक्युरेट माप जे आहे ते आपलं मागचा पुढचा भाग तो एकदम सेम टू सेम आलेला आहे पहा. स्लीवचा आणि खाली कमरेच्या बाजूचा हा फ्रंट बॅक दोन्ही दाखवलेला आहे मी तुम्हाला. त्यानंतर पहा आता फिटिंग करायची पद्धत. 32 जी आहे त्याची कमर आहे, म्हणजे 8 चोक 32. एक पार्ट आला 8 इंच, बरोबर 8 इंचावरती मार्क करायचं. त्यानंतर फिटिंगची आपली जी आहे एक्स्ट्राची मार्जिन ती जी आहे ती आपण 1.5 इंच घेतलेली आहे. अशाच पद्धतीने बॅक साईडलाही असंच करून घ्यायचं हे पहा दाखवल्याप्रमाणे आणि फ्रंट बाजूलाही दोन्ही बाजूनी बरोबर मार्क करायचं. सेंटर ठेवून घ्यायचा आहे. जिथे 1.5 इंच आहे तिथे पहा ब्लाऊज सरळ बाजूने ठेवायचा आहे, आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूने नाही, मेन बाजूने ठेवायचं आणि व्यवस्थित असं पूर्ण वरच्या बाजूपर्यंत आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे थोडंफार ते कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर पहा आता आपण याला उलट्या बाजूने करून घेतलेलं आहे. जिथे आपल्याला फिटिंग हवे बरोबर तिथे आपण केलेलं आहे. किती एकदम ॲक्युरेट पॉईंट टू पॉईंट असं आपलं जे ब्लाऊज आहे ते तयार झालेलं आहे.